किरीट सोमय्यांनी शिवसेनेवर केलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचे आरोप शिवसेना खासदार आढळराव पाटलांनी फेटाळलेले आहेत। सोमय्या हे देशाच्या राजकारणातील जोकर असल्याची टीका शिवाजीराव आढळराव पाटलांनी केली आहे। किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर आरोप करताना थेट मातोश्रीवरती हल्ला केलेला आहे आणि मनी लॉन्ड्रिंगमध्ये उद्धव ठाकरे यांचा हात आहे, त्या संदर्भात पुरावे माझ्याकडे आहेत, अशा प्रकारचा दावा किरीट सोमय्या यांनी केला। आपल्यासोबत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आहेत। कशा प्रकारे बघता या आरोपांकडे? थेट मातोश्रीवर हल्ला चढवलाय आणि त्यांच्याकडे पुरावे आहेत, त्यांचा दावा आहे। किरीट सोमय्या हे भारताच्या आणि मुंबईच्या राजकारणातला एक मोठा जोकर आहे। त्याच्या बोलण्याकडे महाराष्ट्रातील मुंबईतली जनता कधी सिरियसली घेत नाही। आजपर्यंत त्यांनी अनेक लोकांवर अनेक आरोप केले, पण एकही आरोप सिद्ध झाला नाही। हा नुसता बडबड आहे, त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्याचे काहीतरी परिणाम, त्याच्यावर उपचार करावे लवकरात लवकर, असे मी महाराष्ट्राच्या जनतेने विचार करतो। कागदपत्र माझ्याकडे आहेत, असा दावा त्यांचा आहे। तर प्रत्येक आरोपाला तो कागदपत्र आहेत असंच म्हणतो, पण त्याच्याकडे कुठल्याही प्रकारची कागदपत्र नाही। हा आरोप करणं म्हणजे मुंबईचा अपमान आहे, महाराष्ट्राचा अपमान आहे, शिवसेनेचा अपमान आहे। महाराष्ट्रातील आणि मुंबईतली जनता ह्या आरोपावर त्याला माफ करणार नाही आणि 21 तारखेला निवडणुकीच्या माध्यमातून भाजपला आणि किरीट सोमय्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आरोप आहेत। 100% मी सांगितल्याप्रमाणे त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी असे आरोप केलेले आहे। जनता त्याला 21 तारखेला जबाब देईल। 7 कंपन्या वेगवेगळ्या होत्या, त्यात 2 ब्लॅक लिस्टेड होत्या असं मी आदरणीय शिवसेना प्रमुख आणि पक्षप्रमुख यांच्याबरोबर अनेक वर्ष काढली आहेत आणि कुठल्याही प्रकारे अशा प्रकारचा काळा धंदा किंवा बेनामी कंपन्या हा प्रश्न येऊ शकत नाही, ही मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारी, अमोल कविटकर, जय महाराष्ट्र, पुणे।